संगीत म्हणजे आत्म्याची भाषा, सूर म्हणजे भावनांची अभिव्यक्ती आणि या सुरांना जादुई स्पर्श देणारे, त्यांना काळाच्या पुढे नेणारे एक महान संगीतकार म्हणजे अशोक पत्की, अर्थातच सर्वांचे लाडके पत्की काका. केवळ 10 वर्षाचे असताना ज्या बोटांनी हार्मोनियमवर पहिला सूर धरला, ती आज वयाच्या 83व्या वर्षीही तितक्याच सफाईदारपणे हार्मोनियमवर फिरत अनेक अजरामर संगीत रचना करत आहेत. या 7 दशकांच्या प्रवासात पत्की काकांनी मराठी संगीत विश्वात एका नव्या युगाची सुरावट निर्माण केली. आजवर अशोक पत्कींनी 125हून अधिक चित्रपट, 400हून अधिक नाटकांना, 350हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांना आणि 5000हून अधिक जिंगल्सना संगीत दिलंय. खरंच हा एक वेगळा विक्रमच म्हणावा लागेल. धाराधारा, शुद्ध धारा, झंडूबाम, संतूर सारख्या जिंगल्स असोत किंवा आभाळ माया, वादळवाट, अधुरी एक कहाणी सारखी मालिका शीर्षक गीते असोत, पत्की काकांनी त्यांच्या प्रतिभेने संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. लहान वयातच बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचा लाभलेला सहवास, तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम करण्याची मिळालेली संधी याचा पत्की काकांवर उमेदीच्या काळात खूप जास्त प्रभाव पडला. पुढे अभिषेकी बुवांनी त्यांना स्वतंत्रपणे रंगभूमीसाठी काम करण्याची संधी दिली. तसेच ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर हार्मोनियम वादक म्हणूनही त्यांचा प्रवास याच दरम्यान सुरू झाला. पत्की काकांनी 1972 साली त्यांचं पहिलं इंडी सॉन्ग रेकॉर्ड केलं आणि ते अजरामर गीत म्हणजे केतकीच्या बनी. आणि मग सुरू झाली नाविकारे वारा वाहिरे, सजल नयन, तू सप्तसूर माझे आणि राधाई बावरी सारख्या असंख्य अजरामर गीतांची बरसात. पत्की काका सूर उधळत राहिले आणि आपण सारे रसिक श्रोते त्यात नखशिखांत भिजून तृप्त होऊ लागलो. त्यांनी बांधलेल्या मालिकांच्या शीर्षक गीतांच्या माध्यमातून घराघरात त्यांचा स्वर घुमू लागला. पूरब से सूर्य उगा, तसेच भारतीय ऐक्याचा मंत्र शपथ मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्याने अखंड भारताला सुरांच्या एका अढळ बंधनात बांधले. ही अजरामर गीते अशोक पत्की यांच्या संगीतमय प्रतिभेची उत्तम उदाहरणं आहेत. मात्र त्यांच्या संगीतातील सर्वात मोठी देणगी म्हणजे नवे कलाकार घडवण्याचा त्यांचा ध्यास. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायकांनी आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. श्री सुरेश वाडकर, श्री अजित कडकडे, श्री शंकर महादेवन यांसारखे अनेक दिग्गज गायक पत्की काकांच्या सहवासात घडले, हेही तितकंच विशेष. संगीत हा केवळ आनंदाचा नाही तर साधनेचा प्रवास आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी पुण्यात संचारी गुरुकुल ही संगीत अकादमी स्थापन केली. त्यांच्या या उपक्रमातून आजही नवोदित गायक घडत आहेत आणि सूर नव्यानं जन्म घेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत काळाच्या पलीकडे जाऊनही आपल्या सोबत राहणार आहे. त्यांच्या सुरांनी आपलं आयुष्य गोड केलं, मनाला खोलवर जाऊन स्पर्श केला आणि मराठी संगीत विश्वाला एक अमूल्य ठेवा दिला. अशा या संगीत क्षेत्रातील ध्रुव तार्याला संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना खरं तर मीमा पुरस्कार सोहळा धन्य झालाय. संगीत हीच माझी साधना आणि संगीत हाच माझा आत्मा, असं जीवन जगणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाला त्यांच्या संगीतातील योगदानासाठी आमचा मानाचा मुजरा. तू श्वास अंतरेचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा.